आता निवडणुकीचा विषय निघाला म्हणजे मी कुठेही लढलो तरी मी तुमच्याशी जुडलेलो आहे आणि तुम्हाला काय सोडणार नाही. तर याच्यामध्ये सगळ्यांनी आणि तुम्ही जसं आता मला प्रतिसाद देताय ना तसा मला नंतरही प्रतिसाद द्याल अशी मला असं वाटतं. धन्यवाद. मी या ठिकाणी विनंती करतो पारितोषिक वितरण सोहळा असा सुरू राहील. आपण पुढील सत्राकडे वळूया. ज्येष्ठ गटातील विजेत्यांचं नाव आपण या ठिकाणी पुकारून त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. मी ज्येष्ठ गटातील विजेत्यांचे नाव या ठिकाणी अनाउन्स करतो. या ज्येष्ठ गटातील स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 8व्या क्रमांकाचं पारितोषिक विवेक देशपांडे यांच्यासाठी जात आहे. विवेक देशपांडे. मी सर्व तत्पूर्वी एक गोष्ट राहून गेलेली आहे. कॅरम असोसिएशन ऑफ पुणेच्या वतीने मी विनंती करतो सुशीलजी गुजर यांना आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी करावा आणि जे मुंडे असतील आपणही या ठिकाणी यायचंय. वसीम खान, यानंतर आपण ज्येष्ठ गटातील विजेत्यांचा सन्मान करूया. ज्येष्ठ गटातील पहिली बक्षीस ज्येष्ठ गटातील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक अशोक ललवानी यांना जात आहे. मी विनंती करतो अशोक ललवानी यांचा सन्मान. यानंतर ज्येष्ठ गटातील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक श्री विष्णू भुते यांना जात आहे. यानंतर ज्येष्ठ गटातील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलीपजी मुळे यांना जात आहे. यानंतर ज्येष्ठ गटातील चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक शंकरजी होनकळस काका यांनी या संपूर्ण ज्येष्ठ गटातील खेळाडूंचा मॅचचं सगळं नियोजन त्यांनी पाहिलं. यानंतर आपण पुरुष गटातील प्रथम 1 ते 4 या विजेत्यांकडे वळूयात. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जात आहे अभिजित त्रिपणकर, आंतरराष्ट्रीय खेळाडू, श्री छत्रपती क्रीडा पुरस्कृत आणि वर्ल्ड कप साठी आता त्याची निवड झालेली आहे. यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक राष्ट्रीय खेळाडू रहीम खान. या ठिकाणी माननीय धनंजय भट यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने स्वागत करतो. यानंतर पुरुष गटातील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक अनवर शेख
यानंतर त्यामुळे मी निघते. तुमची पारितोषिक. पुरुष गटातील अंतिम सामन्याचे मानकरी आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कृत अनिलजी मुंडे यांना जाते. सर्वांनी एकदा जोरदार इंग्रजी टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद.